कोणत्याही क्षेत्रात महिला कोणापेक्षा कमी नाहीत हे त्यांनी नेहमीच दाखवून दिलं आहे। दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातल्या शेतकरी विजया घुले यांनी आपल्या शेतीत एक अभिनव प्रयोग केला आहे। खजूर, ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद या 3 फळांची त्यांनी मिश्र शेतीचा प्रयोग केला आहे। त्यांच्या या प्रयोगातून त्यांना चांगला नफा मिळतो आहे। पाहूयात त्यांच्या या अभिनव प्रयोगाबाबत। दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातल्या महिला शेतकरी विजया घुले यांनी आधुनिक शेतीच्या सहाय्यानं मिश्र शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे। केळसंगावी इथल्या शेतकरी विजया यांनी आपल्या 3 एकर शेतात एकात्मक पद्धतीनं खजूर, ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद याची लागवड केली। विजया यांनी 2016 साली प्रथम अर्ध्या क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। शेतीचं क्षेत्र कमी असल्यामुळे तिथं खजूर आणि सफरचंद फळांची लागवड केली। त्यांनी 3 एकरमध्ये 80 खजुरांची तर 240 सफरचंदांची झाडं लावली। 3 एकर ड्रॅगन फ्रूट आहे, त्यातच आपण खजूरची शेती केलेली आहे। 80 झाड खजूरचं आहे, 240 सफरचंदचं आहे। सेंद्रिय पद्धतीने करतो। दुष्काळी भागात मी शेती करते। आताच्याला 10-15 गड आलेत। सुरुवातीचं आता पहिलं वर्ष आहे। खजूरला 10-15 गड आलेली आहेत। विजया यांना सुरुवातीपासूनच चांगलं उत्पन्न मिळालं। पहिल्या वर्षी 70 ते 120 किलो पर्यंतचं उत्पन्न त्यांच्या हाती आलं। त्यांची ही फळं बाजारपेठात 70 ते 100 रुपये दरानं विक्रीला गेली, तर किरकोळ बाजारामध्ये 160 ते 200 रुपयांपर्यंत खजूरची विक्री झाली। खजूरच्या 80 झाडांपासून त्यांना पहिल्याच वर्षी 2.5 ते 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळालं। या मिश्र शेतीतून त्यांना 1 एकरमधून कमीत कमी 10 लाखपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा विजया यांनी व्यक्त केली आहे। ड्रॅगन फ्रूट 150, 200, 100, 120, 80च्या पुढे आपण ड्रॅगन फ्रूट विकतो। जळगाव आणि जळगावला विकतो, नगरला विकतो, पुन्हा मालेगाव, इंदापूर, काही लोकलला देतो। जसं जसं व्यापारी भेटतील तसं तसं आपल्याला परवडतं। आता उडीद, तुरी, कुठं गहू, ज्वारी ह्यात काहीच परवडत नव्हतं। आपल्याला परवडतंय म्हणून आपण हे पीक घ्यायला लागलो। ह्या शेतीकडे वळायच पाहिजे। विजया घुले यांच्या शेतातल्या नवनवीन प्रयोगांची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनं 2022-23 जिजामाता कृषी भूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव केला होता। प्रयत्नांना कठोर मेहनतीची जोड दिली तर दुष्काळग्रस्त भागातही फळांची बाग फुलवता येते हे विजया घुले यांनी दाखवून दिलं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतागळे, बीड।